हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. महाशिवरात्री स्पेशलमध्ये आज आपण एक वेगळ्या प्रकारची खिचडी पाहणार आहोत. बीटरूटची खिचडी, साबुदाणा खिचडी. साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे बीटचे तुकडे जे आहेत ते टाकून ठेवायचे आहेत. त्यामुळे असा छानसा गुलाबी रंगाचा साबुदाणा तयार होतो. नंतर आपण बीटचे तुकडे काढून घ्यायचे आहेत. त्यामधले बीट हे फळ असल्यामुळे उपवासाला चालू शकतं, पण कोणाला चालत नसेल तर तुम्ही टिफिनला किंवा एरवी खाण्यासाठी सुद्धा ही खिचडी खूप टेस्टी आणि छान लागते. मिरची आणि जिरे परतून घेत आहोत. त्यानंतर कच्चे बटाटे जे आहेत ते पातळ काप करून मी टाकलेले आहेत. त्यावर थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि मग परतून घ्यायचं. मिठामुळे लवकर बटाटे शिजतात. तर अशाच वेगवेगळ्या छान छान मी रेसिपी माझ्या चॅनलवर आधी दाखवलेल्या आहेत उपवासाच्या. त्यामध्येच आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतो आहे. फोडणीमध्ये शेंगदाण्याचं कूट परतल्यामुळे खूप छान टेस्ट येते खिचडीला. चवीपुरतं मीठ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण साबुदाणा टाकून घेऊया त्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच थोडं लिंबू आणि साखर टाकायची आहे. लिंबू साखरेने खूप छान टेस्ट येते. असं व्यवस्थित परतून आपण आता मंद गॅसवर त्याला झाकून ठेवणार आहोत. अगदी 1-2 मिनटातच आपला साबुदाणा छान मऊ होतो आणि खिचडी अशी छानशी तयार झालेली आहे. ही खिचडी मुलांनाही खूप आवडेल आणि सगळ्यांनाच. थोडीशी वेगळ्या प्रकारची खिचडी आज आपण तयार केली आहे. ती आता सर्व करूया. आणि अशाच छान वेगळ्या काही रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.